नमस्कार, मी स्नेहल किचन या यूट्यूब चॅनलवरती तुमचं स्वागत करते। मी आजपासून माझ्या पहिल्या रेसिपीला सुरुवात करत आहे, तरी तुमचा सपोर्ट असाच असू द्या। आपण देवाला गोड पदार्थाचा नैवेद्य दाखवतो आणि प्रसाद घेऊन आपल्या जेवणाची सुरुवात करतो। गोड पदार्थाने जेवणाची सुरुवात करणे शुभ मानले जाते, म्हणून मी पण माझ्या रेसिपीची सुरुवात गोड पदार्थानेच करणार आहे। मी सत्यनारायणाचा प्रसाद याने रेसिपीची सुरुवात करते। आपल्याला लागणार आहे अर्धी वाटी रवा, अर्धी वाटी साजूक तूप, अर्धी वाटी साखर, एक वाटी दूध, एक छोट्या आकाराच्या केळाचे काप, थोडी वेलची पूड आणि काही सुकामेवा। आपली कढई इथे गरम झाल्यानंतर आपण यात हे साजूक तूप टाकायचं आहे। त्यानंतर त्यात आपण हा रवा टाकून घ्यायचा आहे आणि रवा चांगला भाजून घ्यायचा आहे। ही सर्व कृती करताना आपल्याला गॅस मंद आचेवरच ठेवायचा आहे, त्याने रवा चांगला भाजला जाईल आणि खाली पण लागणार नाही। हा रवा चांगला कलर चेंज होईपर्यंत आपल्याला भाजून घ्यायचा आहे। रवा चांगला भाजत आल्यानंतर आपण जे हे सुकामेवा घेतला आहे तो त्यात ॲड करायचा आहे, काजू बदाम, आणि तेही चांगले मिक्स करून घ्यायचे आहे। त्याचा थोडा कलर चेंज होईपर्यंत त्याला मिक्स करून घ्यायचं आहे। सुकामेवा चांगला मिक्स झाल्यानंतर आपण जे हे केळाचे काप घेतले आहे ते टाकायचे आहे आणि ते चांगले मॅश करून घ्यायचे आहे। पूर्ण एकजीव होईपर्यंत ते चांगले मॅश करायचे आहे। पूर्णपणे ते मॅश करून घ्यायचे आहे। चांगले पूर्ण एकजीव होईपर्यंत मिक्स करायचे आहे। यामध्ये तुम्ही पाहू शकता पूर्ण हे मॅश झाले आहे केळीचे काप। त्यानंतर आपण जे हे एक वाटी दूध घेतलं आहे ते यामध्ये टाकणार आहे आणि लक्षात ठेवा दूध हे नेहमी गरमच टाकायचं। ते चांगले मिक्स करून घ्यायचे आहे। आपल्याला पूर्ण एकजीव करून घ्यायचं आहे ते मिश्रण चांगलं, आणि 2 मिनिट आपल्याला याच्यावर झाकण ठेवून एक वाफ काढून घ्यायची आहे। हे दूध पूर्ण मिक्स झाल्यानंतर या प्रकारे एक चांगली वाफ घेतल्यानंतर आपल्याला आता याच्यामध्ये साखर ॲड करायची आहे। जी आपण अर्धी वाटी साखर घेतली होती ती आता ॲड करणार आहोत आणि मिक्स करून घ्यायचं। सोबतच आपण जी वेलची पूड घेतली होती तीही आता आपण टाकणार आहोत। दोन्ही चांगल्या प्रकारे एकत्र करून घ्यायचे आहे। हे मिश्रण चांगलं एकत्र झालं की आपल्याला याच्यावर एक झाकण ठेवून 2 मिनिटं वाफ घ्यायची फक्त, चांगल्या प्रकारे हे मिक्स झाल्यानंतर। तुम्ही पाहू शकता इथे आपला हा प्रसादाचा शिरा रेडी आहे। अशाच सोप्या आणि चमचमीत रेसिपीसाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि रेसिपी आवडली असेल तर लाईक आणि कमेंट करायला विसरू नका। तोपर्यंत मस्त खा आणि खुश राहा। धन्यवाद।